मंडळी आज आम्ही बऱ्याच दिवसातून शेतामध्ये चाललोय फेरफटका मारायला. ओ चला ना. मला गाडी दिसली व्हिडिओ मध्ये, माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये नाही गाडी दिसतीये. आमची इलेक्ट्रॉनिक गाडी बरं का मंडळी. इथे आहे ना चाक खोलून ठेवलंय. इथे चाकाचं नेमकं काय विषय सांगा तरी मंडळींना. मोटर गेली ना. मोटर गेली म्हणजे मोटरचं मॅग्नेट गेलं. मोटर आहे 15,000ला आणि गाडीला किरकोळ कारकोळ काम जर केलं तर 10,000 रुपयेपर्यंत खर्च आहे. असं 25,000 रुपये तिला खर्च करावा लागेल नाही. म्हणून विचार चाललाय नेमका हिला 25,000 घालावा का हिला स्क्रॅप करून नवी घ्यावा. त्याच्यामुळे शांत बॅटरी बिटरी ओके आहे तिची. हे काही ना मोटर इकडे नेमकं काय झालं लई प्रश्न पडतो. नेमकी जी मोटर गेली कुठं, कोण म्हणतो चोरीला गेली का, कोण म्हणतं काय झालं का. एम्पियर कंपनीची मॅग्नस प्रो गाडी आहे. हे काय मोटर, हे बाई तो मोटर ठेवली रिपेअरिंगला नेली होती पण रिपेअर होईना ना. तशी 3-4 वर्ष मग भारी चालली बरं का, काहीच अडचण नाही आली. बॅटरी बिटरी सगळं ओके. पण आमच्याकडे काय व्हायचं, पाण्यातून लई जावं लागायचं ना. पावसाळ्यामध्ये काय होतं, पार म्हणजे चाकाच्या वरपर्यंत पाणी राहतं. त्याच्यामुळे त्याची मोटर जी आहे या गाडीची तर ती चाकात होती आणि मोटरीत पाणी गेल्यामुळे तो खोंबा झालेला आहे. मी नेमका नाही तो बसून व्हिडिओ काढते आणि कॅमेरामॅन आमचा इकडून राहतो. चारा बिरा एकदम भारी, म्हणजे जवळपास 4 वर्ष आम्ही चांगली वापरली गाडी इलेक्ट्रॉनिकची. पण ती 15,000ला मोटर लईच महाग वाटत ती. विचार चालू आहे काय करायचं काय नाही. 25,000 टाकले सगळं नवीन होतंय. म्हणजे 25,000 खर्च करण्यापेक्षा 25,000 रुपये भरायचे, नवीन आणायची, परत हप्ते भरायची. शिवांशला इथं दम निघा ना. उतर खाली चल. बाय मग बाय. आम्ही पायी चाललो. चल तिथं तू रुमाल आलाय स्कूल मधून. आम्ही चाललो आता शेतात.